श्री ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ। स्वानंद सुखे डुलत पाटिठा पतित कपीची। श्री गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत। श्री राम प्रभू चरणी साष्टांग नमस्कार असो। ज्या वेळेस हनुमंतराय श्रीराम प्रभूंना म्हणाले, हे देवा, तुम्हाला चिंता करायची काहीच गरज नाहीये, तुमचा भक्त या ठिकाणी हनुमंत आहे, आत्ताची आत्ता जातो आणि तुमचं कार्य त्या ठिकाणी करतो असं हनुमंतराय म्हणाले। ज्या वेळेस हनुमंतराय म्हणाले त्यावेळेस रामांना खूप त्या ठिकाणी आनंद वाटला आणि आनंदाच्या भरामध्ये हनुमंताची त्या ठिकाणी पाठ थपटू लागले आणि पुढे काय म्हणतात, सवेची बोले रघुराजा, सवे गवटी पवनात्मजा, शीघ्र करून यावे काजा, बंधू राजा उठवा। भगवंत राम त्या ठिकाणी हनुमंताला काय म्हणू लागले, हे हनुमंता, अरे आत्ताची आत्ता उठावस, लवकरात जावस आणि तू जे कार्य करणार आहेस, जे तू वस्तू त्या ठिकाणी औषधी घेऊन येणार आहेस, ती लवकरात लवकर जावस, घेऊन यावस आणि माझ्या बंधू लक्ष्मणाला उठवावस। भगवंत त्या ठिकाणी बोलू लागले, स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित, अंग प्रत्यंग समात, कपिनाथ निज विजय। हे हनुमंता, अरे तू जाता वेळेस त्या ठिकाणी तुझं चित्त स्वस्थ असलं पाहिजे, तुझं अंग त्या ठिकाणी सुदृढ असलं पाहिजे। अरे तू ज्या कार्यासाठी जाणार आहेस ते व्यवस्थित त्या ठिकाणी जावस, लवकर कार्य करावस, परत यावस। त्या ठिकाणी राम हनुमंताला म्हणू लागले, स्वस्ती असो तुझ लागी, कल्याणाचा सर्वांगी, सर्वा विजयी जागी, तनु सर्वांगी सद्र। हो, त्या ठिकाणी भगवंत हनुमंताला म्हणू लागले, हनुमंता, अरे तुझं त्या ठिकाणी कल्याण असावं, जाता वेळेस तुझं शरीर सुदृढ असावं, त्या ठिकाणी कल्याण असावं तुझं। भगवंत राम त्या ठिकाणी हनुमंताला आशीर्वाद देऊ लागले, म्हणू लागले, हनुमंता, अरे लवकर जावस, कार्य पूर्ण करावस, असं त्या ठिकाणी बोलू लागले। हनुमंता होई चिरंजीवी, ती जीवित्वान ज्ञान अनुभवी, ज्ञान विज्ञान पदवी तुझे निवावे जगात। हो, त्या ठिकाणी काय म्हणू लागले हनुमंता, अरे तू चिरंजीवी होशी आणि ज्ञान आणि विज्ञान तुला तर सांगायची गरजच नाहीये, ते तुझ्या जवळ पहिलंच आहे आणि त्याच्यापासून ते जगाला माहिती व्हावं तुझ्यापासून। हनुमंता हे कार्य करायला पाहिजे असं या ठिकाणी बोलू लागले। आता मी तुझा देव आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळ अगाध, प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध, ऐक सावध सांगे। राम त्या ठिकाणी हनुमंताला म्हणू लागलेले, हे हनुमंता, अरे मी तुला आता काय आशीर्वाद या ठिकाणी द्यावा, अरे तुझ्याजवळ पहिलेच तुझ्याजवळ बद असं बलाढ्य आहे आणि मी तुला सांगावं, मी तुला आशीर्वाद द्यावा हनुमंता, अरे तुझे पराक्रम मी तुला या ठिकाणी सांगतो असे हनुमंत राम त्या ठिकाणी बोलू लागले। बाळपणी अकळीला भानू, तव वज्र इंद्रे हानित रानू, हनुमंत हे नाम विधानू, तय पासून तुझ हनुमंता, अरे ज्या वेळेस तू लहान होतास आणि लहान असताना तुला भूक लागली होती, आईला खाण्यासाठी फळ मागितलं आणि फळ मागितल्याच्या नंतर आई त्या ठिकाणी म्हणाली, मी तुला आत्ता जाऊन फळ आणते। आईला उशीर त्या ठिकाणी लागला असेल हनुमंता, अरे तू सूर्याकडे पाहिलंस आणि त्या सूर्याकडे धाव घेतलीस, इंद्रदेवानं
पाहिलं आणि इंद्रदेवानं पाहिल्याच्या नंतर विचार केला, एवढूस बालक माझ्याकडे धावून येत. इंद्रदेवाला राग आला. त्या ठिकाणी रागाच्या भरामधले स्वतः जवळचं शस्त्र वज्र नावाचं काढलं आणि काढल्याच्या नंतर हनुमंतावर मारलं. हनुमंतावर मारलं, वज्रावर त्या ठिकाणी लागलं. तेव्हापासून हनुमंताचं नाव त्या ठिकाणी हनुमंत पडलं असं या ठिकाणी बोलू लागले. त्या रवीच्या धावनाचे आले लोक वेगेची, ख्याती लाविली तयाची, ऐक सावकाची सांगे. अरे तू सूर्याकडे धाव घेऊ लागलास. वाटेमध्ये त्या ठिकाणी लोकपालांना ही गोष्ट कळाली. राखण करणाऱ्यांना त्यांना सुद्धा वाटलं एवढूसा बालक आपल्याकडे येत. लोकपाल तुझ्याकडे धावून आले, शस्त्र मारू लागले आणि ते शस्त्र सुद्धा त्यांचे तू चकनाचूर केले सासलं म्हणता असं या ठिकाणी बोलू लागले. कुंठित झाले इंद्रवज्र, शिवाचा चूर झाला चूर, वरुणाचे पाप समग्र चक्कचूर पैजा. इंद्राने त्याचं शस्त्र वज्र नावाचं मारलं, ते सुद्धा चकचूर त्या ठिकाणी झालं. शहाणा त्या ठिकाणी महादेव होते. महादेवाला राग आला. महादेव त्या ठिकाणी आले. स्वतः जवळचा शूळ काढला, तुझ्यावर मारला. तो शूळ सुद्धा त्या ठिकाणी चकनाचूर झाला. एवढा पराक्रमी हनुमंत तू आहेस या ठिकाणी राम बोलू लागले. तुझं नाव आधी वरुण पाच, दुसरा आश्रम पाच, तिसरा कर्माचा कर्म पाच, तुझं विरेशा बाधी. हे हनुमंता, अरे तुला त्या ठिकाणी वरुण पास वाजवू शकत नाहीये. अरे तुला आश्रम पास सुद्धा त्या ठिकाणी वाजवू शकत नाहीये. का बरं? तू त्याच्यामध्ये गुंतवून पडणारा पैकी नाहीये. जशा प्रकारे आपण म्हणतो ना, चला देवा शक्तीला चला म्हणल्याच्या नंतर लोक काय म्हणतात, वेळ नाहीये, घर राखायला कोणी नाही, अरे घर उचलून नेताय का कोणी, असा विचार त्या ठिकाणी करतात. हनुमंता, अरे त्याच्यात सुद्धा तू त्या ठिकाणी अडकून पडू शकत नाहीयेस, एवढी तुझी ताकद आहे. राम त्या ठिकाणी बोलू लागले. धर्म पाच, ज्ञान पाच, अहंकाराचा अहम पाच, परब्रह्मीचा ब्रह्म पाच, तुझं सहसा बाधी. तुला धर्म पाश त्या ठिकाणी बाधा करू शकत नाहीये. तुला त्या ठिकाणी अहंकाराचा अहम पाश सुद्धा बाधा करू शकत नाहीये. अरे ब्रह्म पाश सुद्धा तुला बाधा करू शकत नाहीये. हनुमंता, एवढे तुझी जवळ ताकद आहे, एवढा तू बलाढ्य वीर आहे. राम त्या ठिकाणी बोलू लागले. ते वरुण पाच ते किती, तुझं बांधावया मारुती, यमाची येते कोण शक्ती, तुझा निश्चिती दंडा. आणि मग एवढे तुला पाश बाधा करू शकत नाहीये, मग वरून पाश सुद्धा बाधा करू शकत नाहीये. अरे यमाला सुद्धा वाटलं मी या ठिकाणी सर्वांना दंड करू शकतोय, यमाला तो सुद्धा तुला बाधा करू शकला नाहीये. हनुमंता, राम त्या ठिकाणी बोलू लागले. यमने आता सकळ जगा पदाभिमान लग बघा, दंड घेऊन यावेगा, तुझं सवेगा दंडू आ. मग त्या ठिकाणी यम आला आणि यम आल्याच्या नंतर म्हणू लागला, विश्वाला दंड करणारा मी यम या ठिकाणी. आणि हे हनुमंतराय माझ्या पुढे आलेला आहे. यमाने काय केलं, स्वतः जवळचा यमदंड काढला आणि त्याच्यावर मारला. तो दंड सुद्धा त्या ठिकाणी मोडून गेला. एवढे हनुमंता तुझी ताकद आहे म्हणतात. त्या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे देही, इतर बापुडी कोण काही, हनुमान पायी दंडावर. अरे ज्या वेळेस यमाने त्याचा यमदंड तुझ्या अंगावर मारला, त्यावेळेस तो अंगावर टिपकून त्या ठिकाणी त्याचे तुकडे झाले. एवढी तुझी त्या ठिकाणी भारदार ताकद आहे हनुमंता.
आणि तुला कोण त्या ठिकाणी बाधा करतय? कोणी सुद्धा करू शकत नाहीये. राम त्या ठिकाणी बोलू लागले, अग्निवायू कुबेर कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर, एवढा आदतचा चार हनुमान वीर तिहिलो. अरे एवढी तुझी बलाढ्य शक्ती हनुमंता. अग्नी वायू कुबेर, अरे पैशावाले आले, धनावाले आले, ताकदीवाले आले, सर्वजण तुझ्या त्या ठिकाणी समोर आले. एकाच सुद्धा त्या ठिकाणी काहीच चाललेलं नाहीये. एवढा ताकदवर हनुमंत तू आहेस. राम त्या ठिकाणी बोलू लागले, आपुली प्रताप शक्ती लावणी सकळाची वरदोक्ती, वज्र देई ऐसी ख्याती त्रिजगती मिरवी. हे हनुमंता, अरे तू वज्र देहीस त्या ठिकाणी. तुझ्या ताकदीच्या जीवावर सर्वांना तू त्या ठिकाणी दंड केला. एकाला सुद्धा त्या ठिकाणी सोडलं नाहीये. अरे तुझं त्रिजगतामध्ये नाव घेतल्या जातंय हनुमंता. एवढी तुझी ताकद आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी राम बोलू लागले, कायाचे माझे वरदान आतुरबाई वायुनंदन, वेगे करोनी उड्डाण बंधुरत्न मजदे. हनुमंता, अरे काय त्या पुढे माझं वरदान? काही सुद्धा नाहीये रे. एवढा तू आतुर बळी वायू नंदन. अरे लवकरात लवकर उड्डाण करावंस, कार्य पूर्ण करावंस आणि माझ्या बंधू लक्ष्मणाला उठवावंस हनुमंता. असं या ठिकाणी राम बोलू लागले. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वंदनाचे भार, ऐकोनी पिंजरिला कपिंद्र अति भ्यासुर भास. रामांचं तेवढं त्या ठिकाणी बोलणं सर्व वानरांनी ऐकलं. ऐकल्याच्या नंतर अंगामध्ये आवेश त्या ठिकाणी आला. हनुमंत रायाला सुद्धा त्या ठिकाणी आवेश आला. आनंद वाटू लागला. माझे भगवंत मला आज्ञा करतात, मला जा म्हणतात, कार्य पूर्ण कर म्हणतात. आनंद वाटू लागला. हनुमंताला वाटू लागला आताच जावं, कार्य पूर्ण करावं. वाचा पिंजरिला रोमावळी दिसे विक्रांत तळी, मस्तक गेला नभ मंडळी गोळांगुळी आवे. हो, त्या ठिकाणी अंगावरले केस त्या ठिकाणी ताट उभा राहिल्याच्या नंतर शरीर बलाढ्याची त्या ठिकाणी दिसू लागलं. हनुमंताचे डोळे लाल बुंद दिसू लागले. अक्राळ विक्राळ अशा प्रकारचं शरीर दिसू लागलं. एवढा हनुमंत वाढला आकाशापर्यंत. सर्व त्या ठिकाणी पाहू लागले आणि काय म्हणतात, कोणी दिसती नेत्र गोळ जैसे दगदगीत इंगळ, प्राहितता भूमीची लांगूळ लोक सकळ भयभी. हो, हनुमंताचे डोळे कशा प्रकारचे दिसू लागलेले. जशा प्रकारे आपल्या चुलीमध्ये लाल बुंद विस्तव असतो, तशा प्रकारे हनुमंताचे डोळे दिसू लागले. शेपूट जमिनीवर आपटलं आणि आपटल्या बरोबर सकळ लोक त्या ठिकाणी भयभीत अवस्था झाली. काय करावं हे सुद्धा कळना गेलं म्हणतात. वैला पुच्छाचा अकोडा लोंगोनी सुळाचा कडा, राम स्मरोनी वेगाडा केला भुभुकार. राम नामाचा जय जयकार त्या ठिकाणी हनुमंताने केला. केल्याच्या नंतर सुया पर्वतावर त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर अवस्था कशा प्रकारे त्या ठिकाणी झाली. सर्व लोक त्या ठिकाणी पाहू लागले, भयभीत होऊ लागले. कशामुळे? राम नामाच्या गजरामुळे. काय म्हणतात, ऐकून त्याचा भुभुकार दपकल कैलासी शंकर, ब्रह्मांड हडबडिले थोर घोरांदर मांडी. राम नामाचा गजर त्या ठिकाणी ऐकला, पुन्हा ऐकला. शंकराने महादेवाला ऐकला. ऐकल्याच्या नंतर सर्व कैलास त्या ठिकाणी हडबडून गेलं. ब्रह्मांड हडबडलं. काय करावं, कशाचा आवाज आलाय कळत
नाहीये. काय म्हणतात? अकाळीला प्रलय काय सात्रती प्रलय रुद्र निमित्ती दृष्टी इंद्रादिका पडल्या संकटी प्राणकंठी दाट. सर्व देव लोकांना त्या ठिकाणी चिंता वाटू लागली. इंद्रदेवाला सुद्धा चिंता वाटू लागली. काय करावं, काय होतंय कुणाला सुद्धा कळाना गेलं. एवढा आवाज त्या ठिकाणी झाला. काय होईल याची चिंता त्या ठिकाणी सर्वांना पडली. पडल्याच्या नंतर काय म्हणतात? सागरी वृक्ष ब्रह्मती गगनांतरी उड्डाण करिता कपिके सरी सुरासुरी आकंद. हनुमंताच्या उड्डाणामुळे काय त्या ठिकाणी झालं? डोंगराचे कडेची कडे त्या ठिकाणी ढासळून जमिनीमध्ये पडू लागले, समुद्रामध्ये पडू लागले. देव लोकांमध्ये आकांत निर्माण झाला. काय करावं हे सुद्धा कळत नाहीये. काय अवस्था झाली म्हणतात? सप्तसागर खळबळ दराजाऊ पाहेर सातळा आकांत जीव मात्र सकळा गोळांगुळाचे निधान. कशी अवस्था झालेली आहे? साती समुद्राच्या लाटाची लाटा त्या ठिकाणी उसळू लागला. जीव मात्र त्या ठिकाणी अकांत निर्माण झाला. झाडे सुद्धा उन्मळून त्या ठिकाणी पडू लागले. काय करावं हे सुद्धा कळत नाहीये म्हणतात. करोनिया राम नाम स्मरण सवेग केले उड्डाण न लागता दक्षिण सागर संपूर्ण प्रमिये. राम नामाचं स्मरण केलं हनुमंताने त्या ठिकाणी. अर्धक्षण सुद्धा न लागता सर्व सागर त्या ठिकाणी क्रमण केलं. उड्डाण अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं. आणि उड्डाणामुळे अवस्था कशा प्रकारची झाली त्या ठिकाणी. सर्व झाडे झुडप जीव मात्रा त्या ठिकाणी अकांत निर्माण झाला. आणि पुढे काय म्हणतात? उपर उपरी गगनांतरी सत्यलोक पर्यंत बरी गेली उड्डाणाची थोरी विक्रम भारी कपी. कशा प्रकारचं त्या ठिकाणी उड्डाण केलं. उपरी सत्य लोकांपर्यंत उड्डाणाची थोरी त्या ठिकाणी गेली. अशा प्रकारचा विक्रम हनुमंताने त्या ठिकाणी करून दाखवला. सर्व देव लोक सुद्धा त्या ठिकाणी पाहू लागले. आणि पुढे काय म्हणतात? दिशातून तुम्ही संपूर्ण प्राणांतिका सकळ राक्षस गण ते ऐकून रावण अति चिंता मन उपजा. हनुमंताने उड्डाण केलं. सर्व दिशा त्या ठिकाणी दुमदमून गेल्या. राक्षस सैन्यांना अवस्था त्या ठिकाणी कळाली. भयभीत झाले. रावणाला गोष्ट कळाली. रावणाला गोष्ट कळाल्याबरोबर भीती त्या ठिकाणी रावणाला वाटू लागली. पुढे काय म्हणतात? मने गेली कपिंद्र आणल्या औषधी समग्र उठविला सौमित्र श्रीरामचंद्र नाटो. रावणाला त्या ठिकाणी चिंता पडली. कशा प्रकारची चिंता पडली? हनुमंत गेला औषधी आणण्यासाठी. आता जाईल औषधी घेऊन येईल, लक्ष्मणाला उठवेल, मग आपण काय करावं? रावण त्या ठिकाणी चिंता करू लागला. काय होईल जीवाचं हे सुद्धा कळायला गेलं म्हणतात. हे तव एकमेक परिचा वीर रणयते कर्कस अवघे मिळालं युद्धाच मग आम्हाच प्राण. रावण त्या ठिकाणी काय म्हणू लागलेला? रावण म्हणतो लक्ष्मणाला जर उठवलं तर काय करावं? बाबा, लक्ष्मण जर उठला तर अशा प्रकारच्या युद्ध आहेत त्यांच्याजवळ. बलाढ्य एकूण पराभीस एकावर येतात. मग आपण काय करावं? युद्धाला जर मिसळले तर आपलं काय होईल? रावण चिंता करू लागला म्हणतात. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजितादी अकया पुत्र कुमारे कुमार मारी. हो, रावणाची अवस्था कशा प्रकारची झालेली आहे. रावण म्हणू लागला आता काय करू? मला कळत नाहीये. माझा लाडका मुलगा
का इंद्रजीत मरण पावला, त्याच्यापेक्षा लाडका मुलगा माझा अखया कुमार मरण पावला, माझे प्रधान मरण पावले. आता काय करावं, कुणासोबत युद्ध करावं, माझ्या सोबत कोणीच राहिलेलं नाहीये. राजा रावण चिंता करू लागला. आयसे चिंतिता रावण करू विसरला भोजना, विसरला उद्दकपाना अति चिंता मना पिढी. चिंता वाईट आहे मायबाप, चिंता कशा प्रकारची असतीये. 14 चौकाऱ्याचा राजा रावण, त्याला सुद्धा त्या ठिकाणी चिंता पडली. पंच पक्वानाचं ताट जेवायला वाढलं, जेवण जात नाहीये. माने चला झोपायचं म्हटलं झोप येत नाहीये. काय करावं, एवढ्या चिंतेने ग्रस्त राजा रावण झाला म्हणतात. कुंडलिका वाचक म्हणून माने मामा सेवा करतील आणि सूचक म्हणून गोरख साबळे कोरेगाव.